नमस्कार, मी शिवानी लकडे. पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. दिल्लीमध्ये आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाची काल सांगता झाली. पण हे साहित्य संमेलन साहित्यावरून कमी आणि राजकारण्यांच्या वक्तव्याने जास्त गाजलं. त्याचा प्रत्यय काल सुद्धा मिळाला. या साहित्य संमेलनात शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी 2 मर्सिडीज द्यावा लागत होत्या असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले. या वक्तव्यावरूनच शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुद्धा केलाय. दिल्लीमध्ये साहित्य संमेलनात बोलताना 2 मर्सिडीजच्या बदल्यात 1 पद असं गंभीर आरोप नीलम गोरे यांनी ठाकरे गटावर केले. दिल्लीमधल्या संमेलनाची सांगता झाली खरी, पण गोरेंच्या या आरोपांनी नव राजकीय बिगुल सुरू झाले. त्यांच्या या आरोपांना उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिले. गैरगुजरांकडे मी लक्ष देत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण नीलम गोरेंच्या या वक्तव्याचे पडसाद पुण्यामध्ये उमटले. पुण्यात नीलम गोरे यांच्या विरोधात काल ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गोरेंच्या फोटोवर टायरवाल्या काकू असं लिहित गोरेंचा निषेध करण्यात आला. तसंच गोरेंच्या घरामध्ये शिरून आंदोलनाचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. या सगळ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरेंचा चांगलाच समाचार घेतलाय. त्यांना 4 वेळा आमदार केलं, मग त्यानुसार 8 मर्सिडीजच्या पावत्या त्यांनी दाखवाव्यात असं आवाहन राऊतांनी गोरे यांना केले. यासोबतच साहित्य संमेलनात नीलम गोरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर थेट संजय राऊतांनी आयोजकांना पत्र लिहित काही सवाल केलेत. दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र, बाबी, परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन आणि त्यातील कार्यक्रमांचं आयोजन झालं. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणार नाही. या चर्चा आणि परिसंवाद काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर केलाय. तसंच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केलेत. त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार का असा सवाल संजय राऊतांनी केलाय. संजय राऊतांच्या या आव्हानानंतर नीलम गोरेंनी मात्र त्यांच्या वक्तव्यावरून युटर्न घेतल्याचं दिसलं. राऊतांच्या आव्हानानंतर गोरेंची भूमिका मात्र दाव्यावरून लोक म्हणतात इथपर्यंत आलीये. मी आमदार झाल्यावर माझ्याकडून पैसे घेतले नाही, त्याच्यासाठी मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ऋणी आहे. पण मर्सिडीजचं लोक बोलतात असं त्यांनी म्हणत सारवासारव केली. थोडक्यात नीलम गोरेंच्या या वक्तव्याने राजकारणात गदारोळ माजते. एवढंच नाही तर त्यांच्या वक्तव्यावर साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी सुद्धा आक्षेप घेतलाय. साहित्य मंचावर राजकीय वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं आयोजकांनी म्हटले. पण आता त्यांच्या वक्तव्याने एवढा गदारोळ जो माजतोय त्यावर ते पुरावे देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सध्या आपण इथेच थांबतोय. अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला फॉलो करा. धन्यवाद.